जगबुडी नदी पाण्यात वाढ झाली आणि हे सगळं पाणी बाजारात घुसलं आणि यानंतर बाजारपेठेमध्ये मोठी समस्या निर्माण झाली। आता आपण या दृश्यामधून पाहू शकतोय की मोठ्या प्रमाणात जगबुडी नदीमुळे चिखल जो आहे हा रस्त्यावर आला होता। काही दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे। बाजारपेठांमध्ये पूर्ण पाणी घुसलं होतं। मात्र सध्या पावसाचा जोर मागील 5 तासापासून कमी झाला आहे। पाणी आहे ओसरायला लागतंय। मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या या पुरामुळे रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात चिखल आला होता आणि हा चिखल काढण्याचं काम जे आहे ते खेड नगर परिषदेच्या मार्फत आता चालू झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। रस्ता हा पूर्ण चिखलमय झाला होता आणि तो आता स्वच्छ करण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आपण या दृश्यामध्ये पाहू शकतोय की किती मोठ्या प्रमाणात ह्या रस्त्यावरती हा चिखल आला आणि संपूर्ण रस्ता जो आहे हा असा चिखलमय झाला। यातून गाड्या चालवणं शक्य नाही। मात्र हा सगळा परिसर स्वच्छ करायला जातोय आता आपण दृश्यामध्ये पाहू शकताय। तर दुसरीकडे आपण वाशिष्ठी नदीचं पात्र आहे, जगबुडी नदीचं पात्र आहे हे आपण पाहू शकतोय। ही जगबुडी नदी आहे, हिचं हे पात्र असं ओसंडून वाहतंय। आताही ही जी जगबुडी नदी आहे ही इशारा पातळीच्या वरती वाहते आणि या जगबुडी नदीला लागूनच असा हा आपल्याला रस्ता दिसतोय। तो पूर्ण अजूनही बंद झाला आहे। मात्र हा रस्ता पार करून हे पाणी आहे हे इथं असणाऱ्या मार्केट परिसरामध्ये घुसलं होतं। तिथून पुढं ते बाजारपेठेमध्ये गेलं आणि या बाजारपेठेचं प्रचंड मोठं नुकसान झालं। सध्या स्वच्छता आहे ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि आपण या दृश्यामधून पाहू शकतोय आता पावसाचा जोर कमी झाल्यामुळं पूर ओसरायला सुरुवात झाली। जर्नलिस्ट नेगीसह कृष्णकांत रागावकर, TVN मराठी, खेड, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।